रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे। राजापूरच्या ओढी भागात तिघा चोरट्यांनी एका कारला थांबून शस्त्राचा धाक दाखवला आणि लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। त्यानंतर हे चोरटे 2 मोटरसायकलींवरून अनुस्कुरा चेकपोस्टवर आले। त्या ठिकाणी नाकाबंदी असल्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने या चोरट्यांनी आपल्या दोन्ही मोटरसायकली त्याच ठिकाणी सोडून अनुस्कुरा घाटातील जंगलमय भागात पलायन केले। हे तिघे चोरटे येरवड गावाकडून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या डोंगराळ भागाच्या मधल्या रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने पळाले असल्याची माहिती समजताच पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, डीवायएसपी निलेश माइंडकर आणि राजापूरची टीम घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी जबरदस्त नियोजन करून अत्यंत वेगाने तपासाला सुरुवात केली। तपास कार्यात पोलिसांना ग्रामस्थांच्या सहकार्याने पहिले यश मिळाले आणि अतिश दिलीप गव्हाणे या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। उर्वरित दोन्ही चोरट्यांचा अनुस्कुरा घाटातील जंगलमय भागात गेल्या 2 दिवसांपासून पोलीस आणि त्यांची संपूर्ण टीम कसून तपास करीत आहे। या तपासादरम्यान चोरट्यांनी वापरलेल्या दोन्ही मोटरसायकली या चोरीच्या असल्याचे उघडकीस आले। त्यापैकी एक मोटरसायकल ही संगमेश्वरमधून चोरली असल्याचे स्पष्ट झाले, तर दुसरी मोटरसायकल चोरट्यांनी कुठून चोरली याचा पोलीस तपास करीत आहेत। हे दोन्ही चोरटे लवकरच जेरबंद होतील असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला। टाइम्स ब्युरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।